आणि याच दरम्यान एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर केलेला आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो। प्रशांत कोरटकर याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर केलाय। आज कोरटकरच्या जामीन अर्जाच्या अनुषंगानं काय निर्णय येणार, सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याबद्दलची उत्सुकता होती। मात्र आत्ताच काही वेळापूर्वी सुनावणी पार पडलेली आहे आणि प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलेला आहे। या आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट आपण पाहतो आहोत सध्या। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अविनाश देगसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अविनाश, प्रशांत कोरटकरला आता जामीन मंजूर झाल्याचं समजतंय, काय तपशील आहे या बातमीचा? महत्वाची माहिती असेल की सर्व शिवप्रेमी असतील की त्यांच्यासाठी महत्वाची बातमी असे होती ती की प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर होतो की नाही, पण मात्र आज कोल्हापूर सत्र न्यायालयाकडनं कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। गेली अनेक दिवस प्रशांत कोरटकरला प्रशांत कोरटकर जामिनासाठी अर्ज करत होता, मात्र आता कोर्टाने त्याला जामीन दिलेला आहे। मात्र शिवप्रेमी या संदर्भात कशा पद्धतीने बघतात हे पाहावं लागेल। अविनाश, काय झालं आज सुनावणी दरम्यान, काय घडलं कोर्टात, काही तपशील त्याबद्दलचा समजू शकलाय का? याचा तपशील मात्र अद्याप हाती आलेला नाही आहे। फक्त कोरटकरला जामीन मिळालेला आहे एवढीच माहिती सध्या आपल्या हाती आहे। ठीक आहे अविनाश, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। आणि या अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत। आपण पाहतो आहोत सध्याची महत्त्वाची मोठी बातमी समोर येते। प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं कोरटकरला अखेर जामीन मंजूर केलेला आहे। आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड आपण सध्या पाहतो आहोत। प्रशांत कोरटकर याला अखेर जामीन मंजूर झालेला आहे। छत्रपती शिवरायांवर केलेला आक्षेपार्ह विधान, सोबतच इंद्रजित सावंत धमकी प्रकरण, या सगळ्यामध्ये प्रशांत कोरटकर याला आता जामीन मिळाल्याचं समजतं आहे। आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत। कोल्हापूर सत्र न्यायालयानं सशर्त जामीन दिल्याचं समजतंय। या सुनावणी दरम्यान आजच्या नेमकं काय काय घडलं याचा तपशील थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येईलच। मात्र जसजशा अपडेट मिळत आहेत तसतशा लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत। आत्ताच्या घडीची जी अपडेट मिळते त्यानुसार कोरटकरला जामीन मंजूर झालाय आणि कोल्हापूर सत्र न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केल्याचं समजतंय। या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं लोकशाही मराठीवर पाहतच असतो। प्रशांत कोरटकरला जामीन आता मंजूर झालेला आहे। कोणकोणत्या अटी शर्तींवर हा जामीन प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयानं दिलाय त्याचा तपशील अद्याप समोर यायचा आहे। आत्ताच काही मिनिटांपूर्वीच सुनावणी संपलेली आहे आणि त्याच अनुषंगानं ही अपडेट सध्या मिळतेय। कोल्हापूर सत्र न्यायालयानं सशर्त जामीन प्रशांत कोरटकरला दिलेला आहे। तब्बल 15 दिवसातल्या कारागृहातल्या मुक्कामानंतर आता प्रशांत कोरटकरला हा जामीन मंजूर झाल्याचं दिसतंय। प्रशांत कोरटकरला जामीन मिळावा यासाठी कोरटकरचे वकील सातत्यानं कोर्टात प्रयत्न करत होते। काय नेमकं घडलं आज कोर्टात आपण जाणून घेऊया। सतेज औंधकर आपले कोल्हापूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। सतेज, कोरटकरला अखेर जामीन मंजूर झालेला आहे, मात्र हा सशर्त जामीन मिळाल्याचं समजतंय। काय नेमकं सुनावणी दरम्यान आज घडलं, कोर्टाने काय काय निरीक्षणं नोंदवली, जामीन देताना नेमकं काय काय सांगितलं कोर्टानं? मेरे 5 नहीं चलेगा। यांनी ही ऑर्डर केलेली आहे। कारण प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। तो जामीन आहे तो सशर्त जामीन आहे। त्याच्यामध्ये काही नियम आणि अटी घालण्यात आलेले आहेत की ज्या पद्धतीने जर त्याला जामीन दिला गेला आहे त्या जामिनामध्ये खरं तर ज्यावेळेस हा कोरटकर हा जेलबाहेर येईल आणि त्यानंतर त्यानं अगदी पोलीस जसं जेव्हा बोलवतील तेव्हा यायचं असं सांगितलं गेलेलं आहे। शिवाय या सगळ्या ह्याच्यातले जे काही त्याचे मित्रपरिवार आहेत ज्यांना जी
पोलिसांनी जी नोटीस बजावलेली आहे हा. या नोटीसच्या संदर्भात देखील त्यांच्यावरती कुठलाही दबाव टाकायचा नाही असं देखील सांगितलेलं आहे. बरं. अशा 2 ते 4 अटी आहेत त्या घालण्यात आलेल्या आहेत. ठीक जेव्हा आहे. पोलीस बोलवतील तेव्हा तपासाला सहकार्य करण्यात सांगितलेलं आहे. खरं पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून ठीक आहे. प्रशांत कोरटकर सतेज, हा कळंबा तुम्ही असेच जेलमध्ये आहे. जोडलेले राहा. मी येतो पुन्हा एकदा आपल्याकडे. आपण तपशील काय नेमका हा समजून घेऊया. तत्पूर्वी आपल्या सोबत सध्या सुषमा अंधारे आहेत फोन लाईनवरनं. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सुषमाताई, प्रशांत कोरटकरला आता जामीन मंजूर झालाय, मात्र सशर्त हा जामीन आहे, अटी शर्तींसह जामीन मंजूर झालाय. आपली पहिली प्रतिक्रिया. अहो, कुठलाही जामीन हा सशर्तच असतो, काही फार विशेष नाही. जामीन झाला हे जास्त विशेष आहे. हा, कारण ज्या अर्थी हा जामीन झाला त्या अर्थी जाणीवपूर्वक तपास अधिकाऱ्यांनी, पोलिसांनी या एकूण तपास प्रक्रियामध्ये कमालीचे कच्चे दुवे ठेवले. हम्म, ते कच्चे दुवे ठेवल्याशिवाय हा जामीन इतक्या सहजासहजी होत नाही. हम्म, म्हणजे कोरटकरचा जामीन व्हावा अशा हिशोबाने जर सगळं आरोपपत्र दाखल केलेलं असेल आणि त्या सगळ्या गोष्टींचा जर तपास केला असेल तर हे होणं फार स्वाभाविक आहे. हम्म. थोडक्यात काय, हे सरकार कधी काळी ज्या महाराष्ट्राचा उल्लेख कणखर देशा, राकट देशा, संतांच्या देशा, वीर सुपुत्रांच्या देशा असा होता, तो देश आता गुंडांच्या देशा आणि गुंडांना संरक्षण देणाऱ्यांच्या देशा असा झालेला आहे. एवढं कळू शकतो. हो, पण मग आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होणार याची उत्सुकता तर आहेच सगळ्यांना. पण ज्या पद्धतीनं आता हा सशर्त जामीन दिला गेलेला आहे त्यानंतर आता पुढची प्रशासनाची, सरकारची भूमिका सुद्धा महत्वाची असणार आहे. त्याबद्दल सुषमाताई काय वाटतं? मी प्रशासनात किंवा शासनात नाही, त्यामुळे ती भूमिका मी सांगू शकत नाही. मात्र ज्युडिशियल कचाट्यातून त्याला सोडवण्यासाठी इथल्या पोलीस यंत्रणेने मदत केली आणि पोलीस यंत्रणा कुणाची आहे, गृहमंत्री कुणाचे आहेत किंवा कोण आहेत हे मी वेगळं सांगायला नको. ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. सुषमा अंधारे होत्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी त्यांची प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली दिलेली आहे. आपण याच अनुषंगाने प्रतिक्रिया घेतच राहणार आहोत. सतेज औंधकर आहेतच आपले प्रतिनिधी आपल्यासोबत. सतेज, काही वेळापूर्वी आपण तपशील सांगत होतात ज्या ज्या अटी शर्तींसह कोरटकरला जामीन दिला गेलेला आहे. सतेज, काय नेमका हा तपशील आहे तुम्ही सांगत होतात मगाशी? पाहिलं तर कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी काही मिनिटांपूर्वीच कोरटकर याचा जामीन आहे तो मंजूर केलेला आहे आणि हा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली अट आहे की पोलीस जेव्हा तपासाला बोलवतील तेव्हा आपण या ठिकाणी हजर राहिलं पाहिजे आणि तपासादरम्यान कोणत्याही जे या संदर्भात जे समन्स बजावलेले लोक आहेत, त्याचा मित्रपरिवार आहे, त्यांच्यावरती दबाव नाही टाकला पाहिजे. अशा या 2-4 अटी आहेत त्या घालण्यात आलेल्या आहेत. प्रामुख्यानं त्याची ऑर्डर आहे ते काही वेळातच आपल्या हातात येईल. मात्र एकूणच पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून प्रशांत कोरटकर हा कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जी न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती त्यामुळे तो कळंबा कारागृहात असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. विशेषतः त्याला अंडा सेलमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव ठेवलं होतं आणि या सगळ्या परिसरामध्ये 14 ते 15 सीसीटीव्ही कॅमेरे होते, ज्यामध्ये आज 4 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा समावेश होता. त्यामुळं आता खरं पाहिलं तर उद्याच्याला महावीर जयंती आहे, त्यामुळे उद्या सुट्टी लागेल. कोर्टाची ऑर्डर काही वेळातच जे आहे ते कळंबा कारागृहामध्ये मिळून जाईल. मात्र त्याचा जो मुक्काम आहे तो अजून 1-2 दिवस वाढण्याची शक्यता आहे, कारण जी कागदपत्र पूर्ण करण्याची प्रक्रिया आहे आणि त्यानंतर उद्या सुट्टी आहे, त्यामुळे कदाचित त्याचा 1-2 दिवस त्याला लागू शकतात कळंबा कारागृहात. मात्र खरं तर गेल्या 2 दिवसापूर्वी जो युक्तिवाद झालेला होता त्यामध्ये सरकारी पक्षाच्या वकिलांनी असं सांगितलेलं होतं की या सगळ्या सुनावणी दरम्यान आणखी जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत कोरटकरचा जामीन मंजूर करू नये, कारण कोरटकर बाहेर आला तर पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, शिवाय कोरटकरच्या जीवाला देखील धोका आहे. अशा पद्धतीने जे आहे ते आर्ग्युमेंट त्या ठिकाणी केलं होतं आणि आज पाहिलं तर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश जे आहेत डी.व्ही. कश्यप यांनी सशर्त जामीन मंजूर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे सतेज, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.